हेअरस्टाईल साठी लागणारे टूल्स सगळ्यात पहिले येतात बॉब पिन्स मीडियम साईज आणि छोटी साईज, नंतर येतात रबर बँड, नंतर यू पिन मीडियम साईज आणि मोठी साईज, नंतर येतात इनविजिबल यू पिन्स आणि नंतर येतात टेल कोम. त्यानंतर येतात क्लिप, पार्टिशन क्लिप बोलतात, एक्सटेन्शन क्लिप बोलतात, अजून काय क्लचर. त्यानंतर सगळ्यात बेस्ट महत्वाचं लागतं आपल्याला क्रिम्पिंग मशीन. ही मायक्रो आणि ही मिनी आहे क्रिम्पिंग मशीन. दोन्ही पण आयकॉनिकच्याच आहेत. आता व्हेरिएशन आले क्रिम्पिंग मशीन मध्ये पण. आधी सुरुवातीला आली तेव्हा ही एकच मशीन होती. ह्याच्याने क्रिम्पिंग पटपट होते, म्हणजे जास्त फटाफट काम असेल, जास्त सायडस असेल, कमी वेळात काम करायचं असेल तर. कुणाला इनविजिबल लागतं बोलतात ना, म्हणजे क्रिम्पिंग हवी आहे पण दिसली नाही पाहिजे, त्याच्यासाठी ही वापरायची. काम दोन्ही सेम करतात. ह्याचे बघा पॉइंट आतमधले मोठे आहेत है ना, लगेच कळतात. तसे ह्याचे छोटे आहेत. म्हणजे हे मिनी आणि हे मोठे झाले. कळलं? काम दोन्ही पण होतात, तुम्ही घेऊ शकता दोन्ही पण जर फास्ट काम पाहिजे, एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही बेस्ट आहे. ह्याच्याने तुम्ही स्लो प्रेशर कमी केलं तरी तुम्हाला मिनी क्रिम्पिंग सारखाच रिझल्ट भेटणार. आता जास्त प्रेशर केलं तर जास्त इफेक्ट देणार. पण आताच्या क्लायंटला काय लागतं, एकदम मिनिमम, म्हणजे दिसलं पण नाही पाहिजे आणि क्रिम्पिंग पण हवी असते. अशा पद्धतीने आता क्रिम्पिंग लागते. म्हणजे ह्याला एकदम प्रेशर कमी दिलं आणि तुम्ही क्रिम्पिंग केली तर तुमचं काम पटापट होणार आहे. कळलं? ह्याच्याने तुम्हाला काय, क्रिम्पिंग तर आहे पण ऑलरेडी ह्याची साईज छोटी असल्यामुळे तुमचं काम किती होणार, स्लो होणार. काम सेम होणार, रिझल्ट देणार तुम्हाला हे पण स्लो होणार. तसं ह्याच्याने कसं, एवढं सेक्शन ह्याचं मोठं असल्यामुळे तेवढं पार्टिंग तुम्ही मोठं घेऊ शकता. ह्याचं हे छोटं असल्यामुळे तुम्ही पार्टिंग तेवढं छोटं घ्यावं लागणार. बरोबर? आपण आता घेताना पैसे बघतो, पैशाच्या मानाने घ्यायला जातो, पण आपल्याला काम कधी जास्त करायचं असतं पुढे जाऊन. मग एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर बेस्ट मशीन ही. कळलं? कारण मशिनरी मध्ये मोस्ट ऑफ वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि आयकॉनिकच्याच घ्यायच्या. दुसऱ्या कंपनीच्या घेतल्या तर त्याची गॅरंटी वगैरे नाही. ओके, तुम्ही तुमच्या बजेटनुसार घेऊ शकता, पण आयकॉनिक म्हणजे प्रोफेशनल लेवल झालं. आता आयकॉनिक मध्ये प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही पण मशिनी भेटतात. पण आपल्याला जर काम करायचंय तर आपल्याला प्रोफेशनली मशिनी घ्यायच्या. हे आयनिंग मशीन, ती मशीन यूज करायची. ह्याचं हे थोडं ब्रॉड आहे क्रिम्पिंग सारखं. काय मशिनी थोड्या स्ट्रेट पण भेटतात, जसं हा आहे तसंच हे स्ट्रेट असतं. बरोबर? प्रोफेशनल लेवलचे तुम्ही आयकॉनिकची कोणतीही घ्या. ही मशीन कशी मला स्मूथनिंगला वगैरे पण कामाला येते आणि ऑर्डरवरती आयनिंग करायला पण कामाला येते. म्हणजे जेवढे तुम्ही प्रोफेशनल लेवल वाढवणार तेवढं तुमचं काम जास्त होणार. कळलं? आता ह्याच्यातच ही सेम आयनिंग मशीन आहे. ही पण आयकॉनिकचीच आहे, पण ही पर्सनल लेवलची छोटी. छोटी. ह्याचा रिझल्ट आणि ह्याचा रिझल्ट जमीन आसमानचा फरक आहे. शाईन तुम्हाला दोन्ही नाही येणार, पण ह्याने 2 वेळा केल्यावर जी शाईन येणार ना ती ह्याने 5 वेळा केल्यावर येणार. म्हणजे तुमचं काम कुठे इझी होणार, काम कुठे इझी होणार, इथे होणार. कळलं? नंतर आहे कर्ल्स मशीन. कर्ल्स मशीन मध्ये ह्याला बोलतात पेन्सिल कर्ल्स. ह्याला नंबर नसतो, हा फक्त पेन्सिल कर्ल्स आहे. पेन्सिल कर्ल्स म्हटलं की सगळ्यात बारीक. आणि ही राऊंड मध्ये नाही आहे, बाकीच्या राऊंड मध्ये येतात. आयकॉनिकची राऊंड मध्ये नाही, ही थोडीशी स्क्वेअर मध्ये वगैरे येते. ही कर्ल्स मशीन CT90. ही सगळ्यात जास्त यूज होते नॉर्मल कर्ल्स इफेक्ट देण्यासाठी. 19. त्याच्यानंतर आहे CT32, 28 दोन्ही पण वापरू शकता. ह्या दोघांच्या मधली येते ती 28 येते. म्हणजे गरज नाहीये की तुम्हाला लगेच सगळ्या मशिनरी घ्यायच्या. सुरुवातीला तुम्हाला क्रिम्पिंग मशीन आणि आयनिंग मशीन आणि एक कर्ल्स मशीन, म्हणजे ह्या 3 मशिनरी कंपल्सरी तुम्हाला घ्यायच्या. आयनिंग मशीन तर कंपल्सरी. ही मशीन तुम्ही नंतर ऑर्डर करत घेऊ शकता, ऑर्डरचे पैसे साठवून वगैरे. कारण का आयनिंग मशीनने आपल्याला कर्ल्स करता येतात. आता हल्ली तर क्रिम्पिंगने पण कर्ल्स केलेले व्हिडिओ आलेत इन्स्टावरती. पण हे कधी तुम्ही जेव्हा तेवढ्या प्रोफेशनलला जाल, तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही करू शकणार. प्रॅक्टिस शिवाय कुठलीच गोष्ट नाहीये. बरोबर? म्हणजे आणि हे पण तुमचं काम आहे. कामात जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार, जेव्हा तुम्ही कुठला पण बिझनेस करायला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते, तसं पण हे तुमचं काम आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला मशिनरी आणि व्हॅनिटीत इन्व्हेस्टमेंट जेवढी कराल
लगेच असा विचार नाही करा अरे एवढे पैसे लागतात, पण तेवढे पैसे टाकण्यात त्याच्या डब्बल कमवायची तुम्ही ताकद ठेवा आणि एका सीझन मध्ये तुम्ही कमवणार पण, एवढी पण गॅरंटी. म्हणजे कसं इन्व्हेस्टमेंट करायला घाबरायचं नाही, एकदाच घ्या पण प्रोफेशनल घ्या. आधी साधी घ्यायची, गरज भागवली त्याने तेवढं रिझल्ट नाही, आयनिंग वगैरे तुमचं तेवढं लॉंग नाही टिकणार, कळलं. आणि आपल्याकडे कसं एवढी थंडी नसते की आपल्याला सतत स्वेटर वगैरे घालावं. थंडीच्या ह्याच्यात आयनिंग सकाळी नॉर्मल जरी केली ना तरी ती 2-3 दिवस टिकते, पण गरमीच्या ह्याच्यात नाही टिकत, पावसाळ्यात नाही टिकत, कळलं. त्याच्यानंतर काय, ही वेवर मशीन आहे. हा वेवर आहे ही, 2-in-1 आहे. म्हणजे मला जर जास्त वेव पाहिजे असतील तर मी हे वापरणार आणि कमी पाहिजे असेल तर हे काढून मी चेंज करू शकते. हे काढून उलट केलं तर मी कमी वालं पण वापरू शकते. म्हणजे कमी इफेक्ट पाहिजे असेल केसांना तर मी हे वापरणार आणि प्रॉपर इफेक्ट पाहिजे असेल, जास्त पाहिजे असेल पटपट तर मी हे वालं वापरणार. हे असं आहे 2-in-1 वालं. ह्याच्याने आता काय नॉर्मल कर्ल्सने केलं आणि ते विंचरून ठेवलं की त्याने जो रिझल्ट येतो तोच रिझल्ट ह्याने येतो. पण काय करा मग हे विंचरा मग तो लुक येणार, त्याच्याने ह्याने पटपट होणार. माझ्याकडे सगळ्या मशीन आयकॉनिकच आहे. म्हणजे जसं नवीन येणार तसं तुम्ही घेऊ शकता, पण आयकॉनिक जी एवढी प्रोफेशनल लेवलला बेस्ट आहे ना तेवढं दुसरी कुठलीच मशीन नाही. म्हणजे तुम्ही ठीक आहे इन्व्हेस्टमेंट करायची, तुम्हाला मशिनरी घ्यायच्यात, आता तुमच्याकडे पैसे नाही, थोडंसं थांबा, नंतर घ्या, 15 दिवसांनी घ्या, महिन्यानी घ्या, पण ब्रँडेडच घ्या, कळलं. झालं, मशिनरी समजल्या. त्याच्यानंतर येतात आपले हेअर स्प्रे. हेअर स्प्रे मध्ये आता सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात जास्त फेमस झालाय तो टाफ्टचा 5 नंबर. टाफ्ट कोणतं स्प्रे? हेअर स्प्रे ना? हेअर स्प्रे होल्डिंग. हा 5 नंबर. पॉवर लिहिले म्हणजे हा होल्डिंगचा आहे. ह्याच्यामध्ये व्हेरिएशन पण आहेत. शाईन स्प्रे पण येतो, नॉर्मल होल्डिंग साठी पण येतो, प्रॉपर होल्डिंग साठी पण येतो. त्याच्याऐवजी नोवा, टाफ नसेल घ्यायचा तर नोवा. नोवा हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे. नोवा, एन्झो. आता तुम्ही हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करताय, डमीवर तुम्ही हेअरस्टाईल करणार आहे, तुम्हाला प्रॅक्टिससाठी स्प्रे पाहिजे तर तुम्ही हा वापरू शकता. एन्झो हा ओसिसचा शाईन स्प्रे. जसं मी बोलली ह्याच्यात पण शाईन स्प्रे भेटतो, तसा हा ओसिसचा आहे. ओसिस म्हणजे सगळ्यात बेस्ट शाईन स्प्रे. त्याच्यानंतर हे नोवाचं मूस आहे. मूस म्हणजे हे एक बोलतात फोम टाइप मध्ये येतं. स्प्रे कसे आपले स्प्रे होतात ना, हे स्प्रे होतात है ना. हे मूस आहे ते शेक करायचं. हा असा येतो, कळलं. हा फोम टाइप मध्ये येतो म्हणून याला मूस बोलतात. मूस बोललं की कळलं तुम्हाला काय घ्यायचंय. शेक करायचं नंतरच घ्यायचंय. शेक न करता घेतलं ना तर तुम्हाला लिक्विड येणार हातावर. हे हवंय आपल्याला केसांना लावायला. मूस हीट प्रोटेक्टचं पण काम करतं आणि कर्ल्स वगैरे आपल्याला लॉंग लास्टिंग हवे असतील तर त्याच्यासाठी आधी मूस लावायचं. जे कोणी येतील त्यांना सांगा की व्हिडिओ केलेली आहे, नंतर मला व्हिडिओ देईल. आता जे कोणी येतील त्यांना. त्याच्यानंतर दुशाली हा मारवॅकचा आहे. मारवॅकचा सुपर स्ट्रॉंग होल्ड स्प्रेच आहे हा. म्हणजे टाफ जे काम करतो तेच मारवॅक काम करतो, फक्त हा थोडा ब्रँड वेगळा आहे. मारवॅकचं काय बोललात तुम्ही? होल्डिंग स्प्रे. हे 2 स्प्रे हे लोरियलचे. हा एक ब्लॅक आहे आणि एक डार्क ब्राऊन आहे. हे कुठे वापरायचे? जिथे कुणाला हेअर कमी दिसतात, कुणाचं हेअर गॅपिंग दिसतं, कुणाचं फॉरहेड इक्वल नाहीये, मिसबॅलन्स आहे, करायचंय, इथे केस कमी आहेत, कुणाचं पार्टिंग केला केस कमी दिसतात, ग्रोथ कमी दिसते, तेव्हा हे स्प्रे करायचे. ब्लॅक आणि ब्राऊन आहे ना? हा डार्क ब्राऊन. ब्लॅक आणि डार्क ब्राऊन दोन्ही शेड सोबत ठेवावे लागतात.
पार्टिंग वगैरे केलं गॅप दिसतो, कोणाचा कलर नीट झालेला नसतो, व्हाईट फेस दिसतात. इझी मध्ये भेटतं हे स्प्रे. त्याची प्राइस कमी असेल ना? तरी 300 पर्यंत आहेत हे. ह्याच्याऐवजी फायबर म्हणून पण भेटतं. फायबर म्हणून येतं ते पावडर. हा ते पावडर बेस मध्ये असतं. जसे आपली टॅल्कम पावडर असते तसं पावडर मध्ये असतं. स्प्रे करायचं, पावडरचं फायबर टाकायचं ते आणि परत स्प्रे करायचं, म्हणजे तो गॅप भरून जातो. म्हणजे पावडरचं कसं होतं, हेअरस्टाईल करत आपल्याला एक तर कमी वेळात काम करायचं असतं पटपट, म्हणजे पावडर फेसवर येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यापेक्षा मग स्प्रे बेटर आहे. कळलं? 2 कलरचे ठेवले. जी लोक डाय वगैरे करतात, मम्मी लोक वगैरे असतात, साऊथ लोक असतात, त्यांचं ब्लॅक असतं आणि आपले बाकीच्या सगळ्यांची नॅचरल ब्राऊन केस असतात, त्याच्यामुळे डार्क ब्राऊन वापरायचं. दोन्ही मिक्स करून पण वापरू शकता. कधी वाटलं तुम्हाला ब्लॅक ब्राऊन केलाय, त्यांचे केस जास्त काळे दिसतात, परत त्याच्यावर ब्लॅक मारू शकता. हे इझी आहे, म्हणजे पडायचं टेन्शन नाही, सांडासंडीचं टेन्शन नाही, डबल काम नाही करायचं. एकदा केलं की होऊन जातं. हे पण शेक करायचं आणि मग स्प्रे करायचं. सगळे शेक करून मगच सगळे शेक नाही करायचे, फक्त मूस आणि हे. हे आहे कॅराटो कंपनीचं फायबर आहे. हे फायबर म्हणजे काय, पावडर बेस मध्ये. कळलं? जशी आपली पावडर असते तसं. रांगोळी टाकायचं कसं असतं, त्याला होल असतात, तसं हे होल असतात त्याला. ह्याचा पंप पण भेटतो. नंतर हे शील्डचे हेअर कलर स्प्रे आहेत. हे हायलाइट साठी स्प्रे आहेत. हा गोल्डन कलरचा आहे, दिसला? ह्याच्यावरती पण यूज होतो ना, केसांवरती, हा फुलांवरती वगैरे पण यूज. आणि हा बर्गंडी टाईप आहे, कॉपर बर्गंडी. दिसला कलर तुम्हाला? हे 2 जास्त चालतात. आपल्या हायलाइट केसांचे कसे असतात, हे आपले मराठी लोक तर नाही वापरत, आगरी लोकांना वगैरे लागतं हे हायलाइट. कॉपर कलर आहे. झाले टूल समजले? ह्याच्यापैकी तुम्हाला 3च मशिनरी कंपल्सरी आहे. त्याच्यातला पण 2 सुरुवातीला घ्यायच्यात, आयनिंग मशीन आणि क्रिम्पिंग मशीन. कर्ल्स मशीन नंतर तुम्ही ऑप्शनल म्हणून नंतर घेऊ शकता. तेव्हा घेताना तुम्हाला हा CT19 नंबर घ्यायचा आहे. कर्ल्स मशीन घेताना हा नंबर कंपल्सरी हा घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर तुमच्या ऑर्डर वाढायला लागल्या तर तुम्ही पेन्सिल कर्ल्स वगैरे एक एक करून घ्यायच्या मशीनला. लगेच इन्व्हेस्टमेंट करायची नाही. आणि समजा एखादी ब्राईड भेटली तुम्हाला किंवा सायडर्स भेटले काय असेल, तुम्हाला माहिती आहे की आता मला 2-3 हजार रुपये त्यांच्याकडून कामाची भेटणार आहे, तर तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे काय समजायचं की ऑर्डरचे पैसे आपण इथे इन्व्हेस्ट केले, स्वतःचे पैसे टाकायची गरज लागली नाही लागली. असंच करत करत हळूहळू तुम्हाला तुमचं सामान घ्यायचं. कळलं? तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल सुरुवातीला तुम्ही 3 मशीन घेऊ शकता, बिंदास घ्या. घेताना कुठलं घ्यायचंय? नॉर्मल हे क्रिम्पिंग, नंतर आयनिंग मशीन ही टिटॅनियम शाईनवाली. ह्याच्यात अजून एक येते, हे थोडंसं ग्रे टाईप मध्ये असतं आणि इथे बटन असतात त्याचे. ते मशीनचा नंबर दाखवते मी गुगल सर्च करून. आणि हा CT19. ह्या 3 मशिनरी तुमच्या कंपल्सरी झाल्या. कळलं? ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन गरजेचं आहे सुरुवातीला हा स्प्रे, होल्ड स्प्रे. बाकीचं काही नाही घेतलं तरी एक स्प्रे तुम्हाला कंपल्सरी आहे. टाफचा घ्या, नोवाचा घ्या, कारण आता नोवा ह्याची बेरीना ह्याची प्राइस पण 300-350 झाली. आधी हे 150-200 पर्यंत यायचे, आता ह्याची पण प्राइस वाढली. मग टाफचा घ्यायचा बेस्ट आहे, कारण त्याचं होल्डिंग जे आहे ना एकदम स्ट्रॉंग नाही, कडक नाही होत. आधीचे स्प्रे कसे एकदम कडक कसं आहे केस करायचे, आता तसं हा. आता हा तसा नाहीये. हा तुम्ही बोटाने जरी नंतर विंचरला ना तरी तुमचा निघून जातो स्प्रे. म्हणजे एवढा इझी आहे. आता क्लायंटवर जेव्हा काम करतो तेव्हा क्लायंट सरळ सरळ बोलतात क्रिम्पिंग नको, स्प्रे पण नको, आमची हेअरस्टाईल करा. त्यांना त्यांचं कन्व्हिन्स करायचं की ह्या गोष्टी नाही केल्या तर तुमची क्रिएटिव्ह हेअरस्टाईल होणार नाही. तरी ते ऍग्री असतील तर ठीक आहे, नसतील ऍग्री तर तुम्हाला एकदम मिनिमम ह्याचा यूज करायचा आहे. जस्ट फक्त स्प्रे करताना तुम्हाला डिस्टन्स किती ठेवायचं, इथे आपले जर समजा क्लायंट आहे तर निदान 1 फुटाचं तरी अंतर पाहिजे, 10 इंच तरी, तर तो त्याचं काम करणार. इथून करणार तर नाही चालणार. कळलं? एवढ्याशा डिस्टन्सवर नाही चालणार, एवढं डिस्टन्स पाहिजे, कमीत कमी 10 इंच. हा. आणि त्याचं जे होल्डिंग आहे लांबून केल्यावर, पुढून जर करायचं असलं पुढून केलं की हात लावून करायचं, हात लावून असं करायचं पुढच्या दिशेने. आता ही इकडे ना पकड, आता ही इकडे तसं हात लावून करायचं. कळलं?
लांबून जेवढा स्प्रे करणार ना तुम्ही त्याचा रिझल्ट वेगळा येणार, जवळून करणार ना त्याचा रिझल्ट वेगळा येणार. ओके क्लिअर. पफ करतो आपण डमीवरती, आता तुम्ही प्रॅक्टिस केली आहे हा, किंवा आता आपल्या रिअल हेअरवर पण पफ करायचं असेल, पण नॉर्मल मिनिमम पफ चालून जातो. आता जर समजा आपल्याला एकच हेअरस्टाईल करायची आहे आणि त्या लोकांचं जे काय फंक्शन आहे ते दुपारपर्यंत चालणार आहे, संध्याकाळपर्यंत चालणार आहे, तर तो पफ तेवढा आपला बॅककॉमिंग करून देत नाहीत, किंवा चला बॅककॉमिंग वगैरे केलं तर तेवढं होल्ड राहील नाही राहील सांगू शकत नाही, कारण उन्हाळा असतो, पावसाळा असतो, आपण प्रत्येक क्लायमेट मध्ये काम करतो. त्याच्यासाठी हे नॉर्मल स्टफिंग असतात, एकदम पातळ आहे. स्टफिंग, हेअर स्टफिंग हे एकदम पातळ आहे. जे बोलतात ना मला पफ नको वगैरे काय नको, त्यांच्या केसांसाठी हा वापरायचा. आम्ही आता वापरून दाखवणार तुम्हाला कसा लुक. मग ह्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट केस घेऊ शकता, हलकसं बॅककॉमिंग करून घेऊ शकता, म्हणजे तो पफ बसायचे चान्सेस कमी असतात. म्हणजे टेन्शन नाही तुम्हाला, पफ बसला बिसला काय झालं टेन्शन नाही. कळलं. हा हे वाला जिथे तुम्ही फक्त मेकअपचं सामान घ्याल ना त्यांच्याकडे तुम्हाला ही क्वालिटी भेटणार. बाकी नॉर्मल नॉवेल्टी वगैरे शॉप मध्ये जाल ना ते एकदम कडक भेटतात, पिन पण घुसत नाही. ते प्लास्टिकचे पण आहेत. हा हे एवढे सॉफ्ट आहेत की तुम्हाला फील पण नाही होणार की डोक्यावर लावलंय वगैरे. आता हेअरस्टाईल असेसरीज मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो फ्लॉवर. हे फ्लॉवर असेसरीज आहेत आणि हे डायमंड असेसरीज आहेत. मोस्ट ऑफ आपल्याला ट्रेडिशनल कलर जास्त लागतात. ट्रेडिशनल कलर म्हणजे कुठला आला, रेड, पिंक हे जास्त लागतात. आणि आपला मोस्ट ऑफ कसं साड्या घेतल्या की मोस्ट ऑफ रेड नाही तर पिंक कलर कॉमन सगळ्यांचा असतोच असतो, म्हणून घेताना कधी पण रेड आणि पिंक कलर जास्त घ्यायचा आहे. आता ही वेणी आहे, हे पण वेणीचाच प्रकार आहे, ही पण तिसरी वेणीच आहे बरोबर. आता सिंपल सायडर्स वगैरे असेल, मम्मी लोक असतील, एजवाले असतील तर त्यांना जास्त ग्लिटरी झगमग नाही आवडत, सिंपल, मग त्यांच्यासाठी हे वाला वापरायचं. ब्राईड आहे तुमची, एकदम सिंपल पण आहे एकदम हे पण नाही, तेव्हा तुम्हाला हे वापरायचं. म्हणजे ब्राईड साठी ज्या असेसरीज वापरायच्या त्या तुमच्या कॉमन असेसरीज पेक्षा जराशा डिफरंट पाहिजेत, थोडं अट्रॅक्टिव्ह जास्त पाहिजेत. आता हे माझ्याकडे तिन्ही रेड कलर आहे बरोबर. मग मी ह्याच्यातलं सायडर, आता समजा तिचीच मावशी आहे, तिचीच बहीण आहे आणि नवरी आहे, तर मी नवरीला कुठलं वापरेल, कारण ह्या दोन्हीपेक्षा हे जरा छान आणि वेगळं वाटतंय है ना. मग हे मी ब्राईड साठी वापरणार, हे तिच्या मम्मीसाठी, हे तिच्या बहिणीसाठी. म्हणजे काय झालं, एकाच घरात आपण व्हेरिएशन दिलं तर 3 वापरू शकलो. जेव्हा आपण रिअल फ्लॉवर घेतलं तेव्हा तो आपल्याला तेवढं व्हेरिएशन नाही देत आहेत, कारण जिप्सी आपण कॉमन घेतो आणि प्रत्येकाच्या साडीनुसार फ्लॉवर वेगवेगळे घेतो. पण जेव्हा डेकोरेशन वगैरे करतो तेव्हा आपल्याला टिपिकलच करावं लागतं, कारण रिअल फ्लॉवर मध्ये तेवढी व्हेरिएशन नाही देत आहेत. कळलं. आता हे कसं आहे, सॉफ्ट आहे, म्हणजे एकदम ग्लिटरी पण नाही आणि एकदम हेवी पण नाही, ढिंचॅक पण नाही है ना. मग हे पण मी ब्राईडला किंवा सायडर्सला वापरू शकते. तर सायडर्स म्हणजे कोण, ब्राईड आहे, ब्राईडची मम्मी आणि तिच्या मावशी काका वगैरे असतील तर आपण काय ब्राईडच्या मम्मीला थोडंसं हायलाइट करणार बरोबर, आणि बाकीच्यांना काय मग त्यांना आपण असं सिंपल वापरणार. कळलं. ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. ब्राईड मेन आपलं आहे, तिच्यानंतर तिची बहीण आणि तिची आई, त्याच्यानंतर मग तिची मावशी काकी वगैरे असं, मग त्याच्यानुसार आपल्याला हेअर असेसरीज वापरायचं. म्हणजे एकाच फॅमिलीत त्यांना आपल्याला व्हेरिएशन द्यायचं तर कसं देणार आपण बरं ना. काम तर आपल्याला सगळ्यांचंच छान करायचं, पण तिची मम्मी आहे म्हणजे ती मेन कॅरेक्टर झाली ना त्याच्यातलं, मग त्यांना थोडंसं व्यवस्थित वालं असं. हे डिपेंड आहे, असं काय नाही की सगळ्यांना छान वापरलं तर बेस्टच आहे. पण एक आपल्याला चॉईस करायचं असेल, काय करायचं असेल तर कधी कधी काय होतं, मावशीला आपण छान लावून जातो आणि मम्मीला काहीतरी सिंपल लावून जातो, असं झालं तर ते दिसण्यात येतं. ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, आपण विचार नाही करत पण समोरचा कधीतरी विचार करतो. आणि कधी कधी आपल्या मम्मी लोकांना वेळ पण नसतो की तिने काय लावले मी काय लावलं हे बघायला, हे बाकीचे लोक असतात सांगणार. कळलं. म्हणजे आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून काम करायचंय. कळलं. कारण आपल्याला जेव्हा काम करायचं तेव्हा आपल्याला कोणी बोट नाही उचललं पाहिजे आणि आपल्यामुळे ते दुखावले गेले नाही पाहिजे. हे झालं वेणी टाईप मध्ये. वेणी टाईप म्हणजे काय, पूर्ण राऊंड तुमचा कव्हर होईल अशा टाईप मध्ये. हे आहेत वन साइड वाले, हे वन साइड वाले म्हणजे जेव्हा आपण अंबाडा वगैरे घालतो वन साइड लावायचं असेल तर हे जास्त मोठे नसतात जास्त छोटे नसतात. ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करताना जेव्हा वेणी टाईप मध्ये वगैरे असेल तर जास्तीत जास्त 150, 200, 250, 300 पर्यंतच इन्व्हेस्ट करायचं. आणि हे जे आहे ते मोस्ट ऑफ 100, 120, 130 म्हणजे 150च्या आत. कळलं. आणि ही छोटी छोटी फुलं 100, 70, 80 अशा रुपयाला भेटतात.
जिथे स्वस्त भेटेल तुमच्या ह्याला परवडेल तिथून घ्यायचंय. असं काही नाही की इथे भेटतं छान तर हे तेच घेतलं. तर कसं होतं 4 दुकानं फिरल्यावर आपण कपडे पण शोधताना कसं दुखतं 4 दुकानं फिरतं तुमचा पॅटर्न तिथे आवडेल तुम्हाला तिथून तुम्ही घेत. तसंच ह्याचं पण आहे. आता समजा तुमच्याकडे ह्या पॅटर्नचे फ्लॉवर वगैरे आहे तुम्हाला वेगळं पाहिजे तर त्या शॉपमध्ये नाही आहे तर तुम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जाणार ना. जायचं व्हेरिएशन ठेवणार तुम्ही तेवढं तुमच्याकडे क्लायंट येणार. कळलं. जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची. आता 500 रुपये करा जेव्हा पुढची ऑर्डर आहे तेव्हा बरं 500ची दुसरी फुलं घ्या. कळलं. पण मेन कॉमन कलर कुठला आहे रेड पिंक ऑरेंज येल्लो ब्ल्यूचा एखादा शेड आणि ग्रीनचा एखादा शेड मरून पर्पल मध्ये पण असतात. पर्पल म्हणजे तेच ब्ल्यूचा कुठला तरी असं. आता हा पर्पल मध्ये झाला ब्ल्यू मध्ये वगैरे येतं. आणि पार्टी लुक वगैरे असेल तेव्हा हे असे डायमंडचे लावले. रिसेप्शन असेल पार्टी लुक असेल बर्थडे पार्टी वगैरे असेल तेव्हा असे वाले लावायचे. हळदी वगैरे असेल असं काय असेल लेहंगा वगैरे असेल असे छोटे छोटे फ्लॉवर पण भेटतात है ना. हे फक्त 2 लावले तरी खूप छान वाटतं. गरजेचं नाही की प्रत्येक वेळी पूर्ण बंचच लावायला. आता ह्याच्यातला पिंक कलर आहे. हे 2 आहेत. मी असे पण लावू शकते एकत्र करून असे लावले एवढंसं लावलं तरी बस आहे. खूप छान दिसतं केस. कळलं. हा आता हा एकच बंच घेतला. आता ह्या बंच मध्ये मला एवढे कलर भेटले ठीक आहे ना. इनफ आहे. एक बंच घेतला बस झाले. मला 4-5 कलर भेटले भरपूर झालं. म्हणजे लगेच तुम्हाला एवढी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. पण मिनिमम तुम्हाला थोडेफार फ्लॉवर ठेवावे लागतील कारण जसं क्लायमेट असेल जसं आपल्याकडे हे असेल तर पावसाळ्यात फुलं कमी भेटतात. आणि आपल्याला जर आता तुमची समजा उद्या ऑर्डर आहे रात्री तुम्हाला फोन आला की मला उद्या रेडी करा तुम्ही कुठे फ्लॉवर घ्यायला पाळणार है ना. तर बेसिक तुमच्याकडे हेअर फ्लॉवर असले पाहिजे त्यांना. तर काय काय आजी लोक असे असतात की आयुष्यभर मेकअप केलेला नसतो पण जेव्हा आपण मेकअप करायला जातो ना बाई कर माझा मेकअप कसा तरी कर छान दिसली पाहिजे. मी आयुष्यात केला नाही पहिल्यांदाच करते. कळलं. अशा असतात आज्या तेव्हा उलट त्यांचा आनंदाने करायचं. कळलं. असे रेडी आंबाडे भेटतात माहितीये ना. असे आंबाडे असतात ते मम्मी लोकांसाठी. कळलं. आता समजा एका घरात मी काम केले त्याच घरातली मला परत ऑर्डर आहे तर मी त्या बाईला परत हा आंबाडा लावू शकते नाही लावू शकत. मग मला तिला व्हेरिएशन द्यायचं तर मी काय देणार थोडंसं मेसी टाईप मध्ये. पहिला कसा होता हा एकदम सिंपल असेल 45च्या वरची बाई असेल तर तिला अशा टाईपचा आंबाडा लावायचा. थोडीशी यंग असेल काय असेल किंवा तीच बाई परत रिपीट तुमच्याकडे सेकंड फंक्शनला वगैरे आली असेल तर तुम्ही व्हेरिएशन म्हणून हे देऊ शकता. एकदा तुम्ही काम केल्यानंतर तुमचं काम जेव्हा आवडतं ना दुसऱ्या वेळी ती बाई तुमच्याकडे डोळे झाकून विश्वास ठेवते की बाई तू करशील ते छानच करशील माहिती आहे मला. फक्त एवढंच की मला आंबाडा मोठा नको लाव. जेव्हा 40च्या वरच्या लेडीज असतात त्यांचं काम जेव्हा हेअरस्टाईल करायची असेल काय काय बायकांचं टिपिकल भांग तिथेच असतो. त्या बोलतात माझा भांग तिथेच पाहिजे तू हेअरस्टाईल कुठली पण कर. बरोबर ना. काय काय मम्मी लोक आपले तिरका भांग मध्ये भांग काही काहींचं पार्टिशन तेच असतं. त्या बोलतात की माझं इथेच पाहिजे तिथेच तुम्ही हेअरस्टाईल करा बाकी तुला काय करायचं ते कर. म्हणजे त्यांचा भांग त्यांना विचारल्याशिवाय चेंज करायचा नाही. काय काय मम्मी लोक असतात तुला हवं तसं कर 1 साइड कर मिडल कर काय पण कर. बरोबर. म्हणजे त्यांना विचारायचं आपल्याला कधी 40 ते 45 एजच्या वरच्या लोकांना. काय काय लोकांचं तर पूर्ण पाठीच असतं मग टेन्शनच नाही तुम्हाला त्याच्यातच व्हेरिएशन द्यायचं. यंग असेल तेव्हा 1 साइड वगैरे तुम्ही करू शकता पण नेहमी हेअरस्टाईल करताना भांग तुम्ही कुठे ठेवता हे समोरच्याला विचारूनच करायचं. कळलं. आता हे झालं आंबाडा. आंबाड्याचे प्रकार झाले हे. हा झाला मेसीवाला. हा कुणाला करणार आपण नॉर्मल मिनिमम एज वाले असतील त्यांच्यासाठी. एकदम मम्मी लोकांना नाही लावू शकत आपण. त्यांना आवडलं तर ठीक आहे. एखादी हौशी असते तर लाव बोलतात म्हणजे समोरच्याला दाखवायचं. आपल्याकडे जर व्हेरिएशन असेल तिला जर दाखवलं ती बोलली मला हा लाव तर आपलं काम संपलं. तुम्हाला विचारूनच लावलं होतं टेन्शन गेलं तुमचं. मग हे लावायचं. जर ती बोलली हा मला हा चालेल आवडेल मला तर हा लाव. कळलं. म्हणजे हे व्हेरिएशन तुमच्याकडे टिपिकल पाहिजे. एक ट्रेडिशनल एक मेसी जास्त नाही पण 2 तर पाहिजेत. कळलं. आता एखाद्याचे केस कमी असतात खूपच कमी आहेत वगैरे. आता आंबाडे आपल्याकडे एवढे होते वापरून झालेत इझी करायचं काहीतरी तर अशा फ्रील भेटतात. ह्या फ्रील आहेत. हा फ्रील तुम्ही छोटीमध्ये पण वापरू शकतात. ह्यालाच तुम्ही राऊंड राऊंड केलं तर ह्याचा तुम्हाला आंबाडा पण होणार. कळलं. आता थोडी व्यवस्थित बाई असेल काय असेल तर मी हा थोडा हेवी वापरेल.
एकदम सिंपल असेल काय असेल तर मी हा वापरेल. छोट्या छोट्या मुली असतात, प्रिन्सेस लुक वगैरे पाहिजे असतात, तर एवढीशे केस असतात, मग हे गुंडाळून केलं तर त्यांचा प्रिन्सेस लुक मस्त येतो है ना. वरती हेवी आपल्याला पाहिजे असेल, इंडो वेस्टर्न लुक द्यायचा असेल, इथे आपल्याला जेव्हा बंद करायचं असतं तेव्हा आपण हे वापरता येतं. कळलं. जे रिअल केस असेल ते लपवायचे आणि त्याच्यावरतून हे गुंडाळायचे. कळलं. हे वेणीमध्ये पण आपण ऍड करू शकतो. कळलं. हा पण आंबाड्याचाच प्रकार आहे. हा इनविजिबल आहे फक्त, म्हणजे हा कडक नाहीये. त्याच्यात ज्याचा प्रॉपर केसांचा असेल, आता समजा गायत्रीचे केस व्यवस्थित आहेत, ठेवलं त्याच्यावर लावलं तर हा जास्त तरंगलेला वगैरे नाही वाटणार. आता आशाचे केस एकदम कमी आहेत बरोबर, त्याच्यात आपण सिंपल वाला आता तो जो स्टफिंग होता तो लावला एक बेस म्हणून आणि त्याच्यावर हा आपण वापरू शकतो. कळलं. आता म्हणजे समजा आता ही डमी ही डमी ह्याच्यावर मी हा डायरेक्ट लावला तर एकदम फ्लॅट दिसणार ना. ह्याला बेस पाहिजे आपल्याला काहीतरी, मग त्याच्यासाठी काय करणार आपण, स्टफिंग कुठे येतं, आता हा स्टफिंग आहे त्याच्यावर हा लावला. आता कसा दिसतोय, जसा रिअल असतो तसा दिसतो आंबाडा है ना. म्हणजे फ्लॅट कसा दिसतो, एकदम प्लेन दिसतो, नकली कळून येतं. आणि हा याला लावला तर हा पिनअप तर करायचं सगळ्याला, पण एक शेप येतो ना आंबाड्याचा. हा जो शेप आहे आपला तो शेप येतो आतमध्ये जेव्हा आपण स्टफिंग वगैरे लावणार काय तर, किंवा रिअल केसांचा छोटासा राऊंड केला तरी होणार ते. कळलं. डोक्यावरून जाते. आणि हे एक्सटेन्शन, कुणाचे केस पातळ असतील, कमी असतील, कर्ल्स वाले पाहिजे असेल काय, हे एक्सटेन्शन. हा विदाउट हायलाइट, नॅचरल ब्राऊन आणि हा हायलाइट. कळलं. दोन फरक. लेंथ सेम आहे, एक नॅचरल ब्राऊन एक हायलाइट वाला आहे. एक्सटेन्शन घेताना पण मीडियम लेंथ घ्यायचंय सुरुवातीला, आणि एक नॅचरल ब्राऊन एक हायलाइट वाला, दोन तरी मिनिमम घ्यायचे. आता हे हाईट नुसार वेगवेगळे भेटतात. आता ह्याचे कर्ल्स कसे आहेत, नॉर्मल कर्ल्स आहेत. आता हे मिस झालेत म्हणून, म्हणजे युज केलेले म्हणून ते तसे, वरती प्लेन आणि खाली कर्ल्स आहेत. हे वाले कसे आहेत, टिपिकल राऊंड वाले कर्ल्स आहेत, मीडियम लेंथ आहे यांची, पण हे टिपिकल राऊंड आहेत, म्हणजे प्रॉपर कर्ल्स आहेत. कळलं. म्हणजे ह्याचा तुम्हाला जेड ब्लॅक कलर नाही घ्यायचा, एक्सटेन्शनचा घेताना नॅचरल ब्राऊन घ्यायचा, नाही तर ब्राऊन घ्यायचा. आता ह्या ब्राऊन मध्ये पण फरक आहे. हा एक नॉर्मल ब्राऊन आहे, हा नॅचरल ब्राऊन आहे, म्हणून ह्याच्यात फरक आहे. पण हे ब्राऊन वाले जेव्हा आपल्या केसात मर्ज होतात तेव्हा मॅचिंग होऊन जातात. कळलं. आणि घेताना तुम्हाला दोन कंपल्सरी घ्यायचे, एक नॅचरल ब्राऊन आणि एक हायलाइट. हायलाइट वाला नंतर घेतला तरी चालेल, पण नॅचरल ब्राऊन मध्ये दोन कर्ल्स तरी पाहिजे, एक लॉंग वाला असा आणि एक थोडा बेबी कर्ल्स वाला. कळलं. मिनिमम सामान काय लागणार हेअरस्टाईल साठी, मिनिमम काय ठेवायचं काय नाही ठेवायचं सगळं कळलं.